फायनली माझं ज्वेलरीचं शॉप लागलेलं आहे आणि सेटअप कसा वाटला आणि ज्वेलरीचे पूर्ण पार्सल ऑलरेडी आलेले होते आणि आज मला ते ज्वेलरीचा सेटअप लावलेला होता आणि आजच ना मला स्वराज्यासाठी ना कॉस्ट्यूम पण आणायला जायचं होतं. बाकी तुम्हाला हा माझा ज्वेलरीचा सेटअप कसा दिसत आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि समोर मी माझा बुकिंग नंबर देत आहे. आणि हो, तुम्हाला जर ज्वेलरी बुक करायची असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तुम्हाला कोणत्या पद्धतीची ज्वेलरी पाहिजे ना ते मला सांगा. आणि कॉल कोणीही करू नका, हे माझी तुम्हाला खूप खूप रिक्वेस्ट आहे, कारण भरपूर मेसेज आणि कॉल येत आहे आणि सगळ्यांना रिप्लाय द्यावा लागतो. तर सकाळी उठल्या जेवढी काही ज्वेलरी होते ना त्याचा सेटअप लावून घेतला आणि फायनली माझे प्रमोशन व्हिडिओ तर माझा पिक्चर सोडत नाही, जे की तुम्हाला माहितीच आहे. आणि खूप छान मला ज्वेलरीला रिस्पॉन्स भेटत आहे आणि ते बघून मला खरंच खूप छान वाटते की आपला जो निर्णय आहे तो योग्य होता आणि प्रत्येक स्त्रीने ना स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. आज काही जे काही पाहत आहे तुम्ही, जे काही अचीव केलेलं आहे ना ते फक्त समजा आपल्या कसं आहे, कोणत्याही स्त्रीने फक्त पैसा कमावला पाहिजे, इज्जत, प्रेम, प्रतिष्ठा हे सगळं ॲटोमॅटिक तुमच्या मागं धावत येणार आहे. आज वातावरण खूप छान होतं आणि हा व्हिडिओ ना म्हणजे स्वराजच्या वाढदिवसाच्या अगोदरचा आहे. म्हणजे स्वराजचा वाढदिवस फक्त 2 दिवसावर राहिलेला होता आणि भरपूर अशी कामं माझी पेंडिंग होते. ज्वेलरीचा सेटअप राहिलेला होता, त्याच्यात अजून म्हणजे स्वराजचे फोटोशूट पण राहिला होता, कारण मला त्याचा फोटोशूट करायचा होता. आणि आज आम्हाला कॉस्ट्यूम आणायला जायचं होतं, पण किचनमध्ये एवढी घाण होते ना, खूप घाण होती. मग पाऊस जरा थांबलेला होता, मग आईने आणि मी डिसाईड केलं की आपण पटकन ना म्हणजे आपलं हे करूया, म्हणजे किचन स्वच्छ करूया. आणि हे तुम्ही ज्वेलरी बघताय ना, तर ही ना स्वराजच्या वाढदिवसासाठी बोलावलेली होती मी. मला ना कॉम्बो ऑफर लावायचा होता, म्हणजे 1 ग्रॅम लॉंग मंगळसूत्र, शॉर्ट मंगळसूत्र आणि कानातले. तर याची ना मी कॉम्बो ऑफर लावली होती आणि त्या कॉम्बो ऑफरला एवढा छान प्रतिसाद भेटला ना, आणि त्याच्यातून मी ती विनर पण काढणार होती. तर मी ना ज्वेलरीचा सेटअप वगैरे लावून घेतला आणि त्याच्यात ना मला इन्क्वायरीसाठी पण कॉल येत होते, प्लस माझे प्रमोशन व्हिडिओ हे सर्व काही ताळमेळ करताना खूप त्रास होतो आहे. पण इट्स ओके. आणि आई परत गेली की मी कामाला एक मुलगी ठेवणार आहे, म्हणजे ज्वेलरीच्या शॉपसाठी स्पेशल. तर इथं मला स्वच्छता करायची होती, परंतु बाहेर पाण्याचं वातावरण होतं आणि रॅक ही निघत नाही. त्याच्यामुळे मी काय केलं की माझ्या इथं जे क्लीनर असते ना ते खरंच खूप बेस्ट आहे आणि ऑल सरफेस क्लीन होते. त्याच्यामुळे मी हे जे तुम्ही रॅक बघताय ना, हे खूप म्हणजे खूप घाण झाली होती, एवढी घाण झाली होती, एकदम चिकट झाली होती. कारण कितीतरी दिवस झाले या कामाच्या व्यापात ना किचनकडे भरपूर असं दुर्लक्ष झालं होतं. त्याच्यामुळे म्हटलं चला आज स्वच्छ करून घ्या. तर मी ना ते क्लीनरनं स्वच्छ केलेलं आहे आणि आई असल्यामुळे ना भरपूर कामात मदत होत आहे. आणि मला असं वाटलंही नव्हतं की आपल्या बिझनेसला एवढा छान रिस्पॉन्स येणार आहे. यूट्यूबवर पण तो व्हिडिओ व्हायरल गेला, फेसबुकवर पण व्हायरल गेला. इन्क्वायरीसाठी भरपूर लोक कॉल घेतात, पण क्वचितच लोक म्हणजे घेतात. आणि काही काही लोक फक्त मला त्रास देण्यासाठी कॉल करतात की बाबा यूट्यूब कसं ॲडजस्ट करायचं, इन्स्टा कसं चालवायचं. मला प्रत्येकाला एकच सांगायचं आहे, मी ॲटिट्यूडने बोलत आहे, परंतु मी सांगत आहे तुम्हाला की तुम्ही रेग्युलर व्हिडिओ टाका. तुमच्या घरात जे शिजतं ते भिजतं, तुम्ही कोणती रेसिपी कशी करता, तुम्ही घराची क्लिनिंग कशी करता, तुम्ही मुलांना कसं सांभाळता, तुम्ही हाऊसवाईफ असता तर तुम्ही घर कसं नीटनेटकं ठेवता, तुम्ही जर जॉब करत असाल तर घर आणि बिझनेस म्हणजे जॉब तुम्ही कसा सांभाळता किंवा बिझनेस, हे जे काही आहे ना मी हे दाखवूनच समोर गेलेली आहे. आणि काही माझं लाईफविषयी बोलून, कारण माझ्या लाईफमध्ये तुम्हाला माहिती आहे मोठा ट्विस्ट होता, 2 लग्न, आणि ज्याच्यामुळे लोकांनी मला त्रास पण दिला. परंतु आता सर्व काही व्यवस्थित झालेलं आहे. तर असे पण लोक मला कॉल करतात, परंतु कसं आहे प्रत्येकाला वेळ देणं स्वाभाविक नाही आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने समजून घ्या. बाकी तुम्हाला माझी ज्वेलरी कलेक्शन नक्कीच आवडणार, मी नक्की सांगणार आहे. कारण की जेवढ्या कोणी माझ्याकडून ज्वेलरी घेतलेली आहे ना त्याने एकच सांगितलेलं आहे की तुमच्या ज्वेलरीची क्वालिटी बेस्ट आहे आणि बाजारभावापेक्षा तुम्ही प्राईस पण खूप कमी घेत आहे. कारण मी खूप म्हणजे खूप प्राईसमध्ये ज्वेलरी विकत आहे, कारण आपल्याला 100-200 भेटले ना तेच बस झालं. ऑफर ऑफर ऑफर, आता आहे स्वराजचा वाढदिवस, म्हणजे माझ्या स्वराजचा वाढदिवस आहे 5वा. त्यानिमित्त एवढी बेस्ट ऑफर आहे तुमच्यासाठी की तुम्ही ते मिस करू नका. फक्त 1999 रुपयात तुम्हाला हा संपूर्ण सोन्याला सुद्धा लाजवेल असा कॉम्बो सेट भेटणार आहे. आणि ह्या कॉम्बो मध्ये तुम्हाला शॉर्ट मंगळसूत्र, लॉंग मंगळसूत्र प्लस हे जे सुई दोरा कानातले बघताय ना तुम्ही, हे आमच्या तर्फे तुम्हाला फ्री गिफ्ट आहे. अजूनही ऑफर संपलेली नाही आहे. जे कोणी पहिले 20 कस्टमर आहेत त्यांना हा सेट 1999 रुपयामध्ये जाणार आहे. आणि त्या कस्टमरांची जे बुकिंग करणार आहेत त्यांचे आम्ही नाव लिहून घेणार आहे 15 तारखेपर्यंत. म्हणजे दररोज जे कोणी बुकिंग करतील त्यांचे नाव लिहून घेणार आहे. आणि स्वराजच्या वाढदिवसाच्या दिवशीच म्हणजे 15 तारखेला संध्याकाळी आम्ही 5 विनर काढणार आहे. पहिल्या विनरला तिथं स्टॉप
सकाळी उठलो तेव्हापासून पण 3-4 ऑर्डर बुक झालेले आहे. सध्या ना आम्ही जे आहे ॲड्रेस वगैरे ते हाताने म्हणजे पेनाने वगैरेच टाकत आहोत. जेव्हा आपलं वाढणार तेव्हा मग कॅम्प्युटर ऑलरेडी माझ्याकडे आहेच, तर फक्त मला प्रिंटर्स घ्यायचं आहे. जेव्हा वाढल्या म्हणजे एका दिवशीला जास्त ऑर्डर आल्या तर मग आम्ही प्रिंटर लावून घेऊ. तर इथं ते करतायत ॲड्रेस वगैरे टाकायचं ना काम. आणि तर आम्ही पटपट आवरतो कारण आज स्वराजसाठी बड्डेचा ड्रेस आणायचा आहे, किराणा आणायचा आहे आणि शूटचा ड्रेस पण आणायचा आहे. बस आम्ही असं लाळात येतो फक्त काही म्हटलं की बस तू छोटा नाही राहिला आता काकीत घे. बस आम्ही असं लाळात येतो काही म्हटलं की काकीत घे. चला शाळेत जायचं आहे. तर याच्या शाळेत आज पॅरेंट्स मीटिंग आहे. शाळेत पण जाऊन येते, त्याच्या टीचरला सगळ्यांना इन्व्हिटेशन देऊन येते. आणि इकडं मम्मी घासत आहे भांडे. स्वयंपाक वगैरे तिचं झालेला आहे, म्हणजे तिला आज एकादशी आहे म्हणून करून ठेवला. कारण आम्ही एक वेळा कामात लागलो की मग कोणी जेवण वगैरे काहीच करत नाही, नुसतं काम करत राहतो. तर इकडे तुम्ही बघू शकता हिचं आता आवरायचं आहे, तर कंटिन्यू बनवून राहा. आज खूप धमाल आणि मजा येणार आहे. तर आजची तारीख होती 11 आणि 12, म्हणजे 11 आणि 12 तारखेचा मी हा शूट टाकत आहे. आदल्या दिवशी मी किचन स्वच्छ केली, ऑफर वगैरे लावली आणि ऑफरसाठी भरपूर इन्क्वायरी सुरू होत्या. काही लोक 100 प्रश्न करतात पण ज्वेलरी बुक करत नाही, परंतु काही लोक असे पण चांगले असतात ना की ते पटकन ज्वेलरी बुक करतात. आणि ज्या लोकांना माझ्यावर ट्रस्ट आहे त्यांनी 100% ज्वेलरी बुक केलेली आहे, जी तुम्हाला समोर पाहायला भेटणारच आहे. नंतर आम्ही ना म्हणजे मार्केटमध्ये गेलो, म्हणजे मार्केटमध्ये अभिरुची मॉलमध्ये गेलो आणि अभिरुची मॉलचा आईचा पहिल्यांदाच एक्सपिरियन्स होता. आणि आई बघत होती की इथं कोणी किराणा देत नाही काय. म्हटलं नाही, इथं म्हणजे 50 ग्रॅमपासून तर 1 ते 1.5 किलो 5 किलोपर्यंतचे पॅक असतात. तुम्हाला जसं पाहिजे ते तुम्ही खरेदी करू शकता. आणि संपूर्ण घरातला किराणा संपलेला होता आणि आईला चिवडा वगैरे करायचा होता, स्वरासाठी लाडू वगैरे करायचे होते आणि पाहुणे येणार आहे त्यांच्यासाठी पण फराळाचं करायचं होतं. तर आम्हाला जेवढा काही किराणा आणायचा होता ना तो अभिरुची मॉलमधून घेतलेला आहे. आणि स्वरासाठी ना मी 5 गिफ्ट, म्हणजे 5वा वाढदिवस आहे ना म्हणून 5 गिफ्ट घेऊन ठेवले होते. आणि आईसाठी हा अनुभव खूप नवीन होता अभिरुची मॉलचा, तर तिने पण शॉपिंग वगैरे भरपूर करून घेतली. कारण तिला चिवडा वगैरे लाडू वगैरे सर्व करायचं होतं, म्हणून ती म्हणत होती की आधी मला किराणा आणून दे. तर आम्ही सगळ्यात अगोदर अभिरुची मॉलला गेलो, तिथं मस्तपैकी आम्ही किराणा वगैरे भरून घेतला. आणि एक मोठा प्रॉब्लेम झाला होता की सर्व्हर डाऊन होतं, त्याच्यामुळे मला पेमेंट्स करता येत नव्हतं आणि गणेशजीचा पण कॉल लागत नव्हता. नंतर माझी जी मैत्रीण आहे छायाताई भगत, ज्या वृद्धाश्रमाच्या, त्यांना मी कॉल केला आणि त्यांनी माझं पेमेंट केलं. 6,640चा माझा संपूर्ण किराणा झाला होता. आणि त्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी इथले पॉपकॉर्न वगैरे घेतले होते 3 प्रकारचे. आणि मी हे विसरलीच होती की आईला एकादशी आहे, तरी आम्ही 3 पॉपकॉर्नचे पॅकेट घेतले आणि बाहेर निघालो. आणि एवढी गर्दी होती ना, खूप गर्दी होती. आणि त्याच्यानंतर फायनली एवढा मोठा किराणा घेऊन आणि आम्ही घरी आलेलो आहोत. आणि घरी आल्यानंतर मी आईला तो किराणा देऊन दिला. आईने किराणा वगैरे भरून घेतला. तर आम्ही आमच्या फोटोशूटचे कपडे आणायला जात होतो चाकणला. तर इथं मध्येच आता आमचे हे थांबलेली आहे ना बेटा. मॅड बीट आहेत का लोक. तर ऐन घाटात ना माझ्या गाडीवर पेट्रोल संपलं होतं. मग एक दादा आले, त्यांनी गणेशजीला गाडीवर घेऊन गेले आणि बॉटलमध्ये गणेशजीनं पेट्रोल आणलं. आणि त्याच्यानंतर फायनली चिंचवडमधून माय चॉईस रेंटल इथं आम्ही पोहोचलेलो आहोत. आणि स्वराजच्या फोटोशूटसाठी आम्हाला ब्लॅकच हे पाहिजे होते आणि मला ते कोलॅबमध्ये पण करायचं होतं. त्याच्यानंतर आम्ही तिथं गेलो, खूप छान असा ड्रेस सिलेक्ट केला माझ्यासाठी आणि स्वरासाठी पण खूप छान असा ब्लॅक कलरचं ब्लेझर घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथंच मग आम्ही बड्डेला कोणते कॉस्ट्यूम घ्यायचे ते पण ठरवूनच घेतलं. आणि हे जे आहे हे गणेशजीसाठी घेतलेलं होतं, म्हणजे दुसरं घेतलं होतं याच्यामधून. आणि असं सर्व फिक्स करून आम्ही घेतलं होतं, म्हणजे स्वराजचा शूट होता म्हणून. आणि दुसऱ्या दिवशी शूट होता, तर तो शूट पण तुम्हाला उद्या पाहायला भेटणार आहे. तर तुम्ही माझ्या दुसऱ्या पण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. काय एक ब्लॉग मी इथं टाकत आहे आणि एक ब्लॉग मी दुसरीकडे टाकत आहे. आणि ह्या साडीची लिंक मला भरपूर लोक मागत आहे. तर ही साडी मी माय चॉईस रेंटल चिंचवड, जिथं मी खाली ॲड्रेस देणार आहे, त्यांच्याकडून मी रेंटने घेतली होती. आणि साडी खरंच खूप सुंदर आहे. त्याच्यानंतर आम्ही निघालो. स्वराजला भूक लागली, जेवण त्याला नाश्ता वगैरे दिलं आणि नंतर आम्ही घरी गेलो. असा होता